मागच्या आठवड्यामध्ये एका विद्यालयामध्ये जाण्याचा योग आला. वाटा करिअरच्या अनुषंगानं प्रत्येक मुलाला तो आयुष्यामध्ये काय व्हायचंय विचारत होतो. विचारता विचारता प्रत्येक मुलगा सांगत होता. कोणी म्हणत होतं मला IIT मध्ये जायचंय, कोणी MIT मध्ये जायचंय, कोणी इंजिनियर व्हायचंय, कोणी डॉक्टर व्हायचंय. पण एकही मुलगा मिळाला नाही की जो म्हटला की मला शिक्षक व्हायचंय. शेवटी मी गुरुजींना विचारलं, गुरुजी तुमच्या मुलाला काय व्हायचंय? सर म्हटले, माझ्या मुलाला मी काही करील पण त्याला शिक्षक होऊ देणार नाही. आज जगाचं सगळ्यात पवित्र काम असताना शिक्षकी पेशा, त्या शिक्षकी पेशाकडे आज चांगली मुलं वळत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी विचार करतो ही मुलं का वळत नाही, त्यावेळेस माझ्या समोर दिशा दिसते की आज जे मुलं शिक्षकी पेशाकडे वळत आहेत त्यांची अवस्था काय आहे. मुलांचं D.Ed झालं, B.Ed झालं, TET झाली, CET झाली, देऊन देऊन पोरांची अंकल आणि आंटी झाली, पण उठवा वंटीने वाजव घंटी याच्या पलीकडं आज शिक्षकाला दिशा भेटत नाहीये. हे सगळ्यात मोठी दुर्दैवाची अवस्था आहे. दुसरीकडे आमच्या मुलांनी सेट दिलंय, नेट दिलंय, गेट दिलंय, PhD झाली, पण आज आमची पोरं कुठंतरी महाविद्यालयामध्ये कमी पगारावरती काम करताना मला पाहायला भेटली जात आहे. संस्था चालकांची वेठबिगारी करत असताना प्राचार्याचे तळवे चाटत हा मध्ये हा मिसळून ज्याप्रमाणे गारुड्यानं पुंगीवरती नागानं मान डोलावी तशी मान डोलावताना आजचं शिक्षक दिसतो आहे. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची अवस्था आहे. सक्षम पिढी घडवायची असेल तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की खऱ्या अर्थानं शिक्षक उभा राहिला पाहिजे आणि ही पिढी घडवण्याचं काम शिक्षक करू शकतो. आज नेहमी म्हटलं जातं की एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट आगावू शकतो, एक इंजिनियर चुकला तर एक पूल कोसळू शकतो, पण एक शिक्षक चुकला तर एक पिढी बर्बाद होऊ शकते. आणि पिढी बर्बाद होऊन द्यायची नसेल तर खऱ्या अर्थानं शिक्षकी पेशाला शिक्षकांकडे चांगल्या विद्यार्थ्यांनी वळलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती असेल की चांगल्या विद्यार्थ्यांनी या शिक्षकी पेशाकडे या. खूप पावित्र्याचं काम आणि ज्ञानदानाचं काम आपण करावं. धन्यवाद.